नमस्कार. आपण थोड्या वेळातच आपल्या शोला सुरुवात करणार आहोत. आपण काही वेळ थांबून आपल्या शोला सुरुवात करतोय. आपण चैतालीची वाट पाहूयात. तिने जॉईन केले की आपण शोला लगेचच सुरुवात करूयात. मला असं वाटतंय एकच मिनिट. आपण थोड्या वेळातच आपल्या शोची सुरुवात करणार आहोत. अगदी थोडा वेळ आपण थांबूयात आणि मग शोला सुरुवात करूयात. थोडा वेळ आपण सर्वांची वाट पाहूया. नमस्कार तेजस सर. मला असं वाटतंय मग आता शोला सुरुवात करायला काही हरकत नाही. हो ना चैताली? हो, अगदीच. ओके. नमस्कार मंडळी. ऐकताय ना शो? ऐकायलाच पाहिजे आणि आपल्या आवडत्या शोला हजेरी लावलीच पाहिजे. आज आपल्या शब्दसारथी काव्यमंथन ऑडिओ शोचा 37वा भाग आपण सादर करत आहोत. मी छाया वांगडे आणि आपल्यासोबत आहेत चैताली कापसे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शब्दसारथी काव्यमंथन या ऑडिओ शो मध्ये. कसे आहात आपण सर्वजण? मजेत ना? कोण कोण आज आलेला आहे आपल्या शोला? कोणी कोणी हजेरी लावली आज आपण आता पाहूयात. चेतन सर नमस्कार. तेजस सर नमस्कार. अबोल शब्द वेडी नमस्कार. तुमचं नाव कळलं असेल तर खूप छान वाटलं सर. अंकिता नमस्कार. जय श्री कृष्ण चेतन सर. कुणाल जगताप नमस्कार. स्वागत तुमचं काव्यमंथन शो मध्ये. मयूरजी स्वागत तुमचं काव्यमंथन शो मध्ये. नमस्कार. भांजी सर नमस्कार. आणि खूप बरीच हजेरी लागलेली आहे आज आपल्या शोला. अतुल्य नमस्कार. हो, आणि शब्द स्मृती. नॉईज ऑफ इमोशन्सने आपल्याला चारोळी पाठवले, पण आपण शोच्या शेवटी घेणार आहोत. धन्यवाद. आणि शोला सुरुवात करूया चैताली. हो हो. दीप्ती, स्वागत आहे तुझं. कविता घे तू. हो. अरे वा, बरेच जण आज कवितेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहे. तर आता आपण आपल्या शोची पहिली कविता सादर करतोय आणि आपल्या आजच्या कवितेचं शीर्षक आहे खेळ सावल्यांचा. आपल्या कवितेच्या लेखिका आहेत शोभा मानवटकर. कविता सादर करते. भाव हे अंतरी माझ्या उमळून येत आहे. भाव हे अंतरी माझ्या उमळून येत आहे. वास्तवातील भावना की हा खेळ सावल्यांचा आहे. आभासातील जगणं हे भुलवतील भासातील गंधात. आभासातील जगणं हे भुलवती भासातील गंधात. पावले घेती मागोवा त्या सुखदुःखाच्या स्वरात. हसऱ्या त्या सांजवेळी फितूर तो मंद वारा मधाळ. हसऱ्या त्या सांजवेळी फितूर तो मंद वारा मधाळ. मेळावा भरे गर्द काळोखी गहिवरे तो गंध रातराणीचा मवाळ. नवा खेळ येऊनी रंगात. नवा खेळ येऊनी रंगात. आकाशी खेळ चाले लपंडावाचा.
चांदणी ती कावरी बावरी लाजून बघते, आरशात तो भास खेळातील सावल्यांचा. आरशाती तो भास खेळातील सावल्यांचा. खूप सुंदर शब्दरचना आहे ही. आणि शोभा मानवटकर यांचं खरंच अभिनंदन. अतिशय सुंदर रचना आहे. तर आपल्या सर्वांना ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. हो, नक्कीच. आणि खरंच खूप छान लिहिलेलं आहे शोभाजींनी. खूप खूप सुंदर. तर तुम्हाला कशी वाटली ही कविता? नक्कीच सर्वांनी छान छान कमेंट्स येऊ द्या ह्या कवितेसाठी. छान छान कमेंट्स करा. भाग्यश्रीजी, स्वागत तुमचं. दिगंबर राणे, स्वागत. तेजस सर म्हणतायत वा. धन्यवाद तेजस सर. प्रवीणजी, स्वागत तुमचं काव्यमंथन शो मध्ये. तेजस सर म्हणतायत सुरुवातच सुंदर. धन्यवाद. अबोल शब्दवेडी म्हणताय वा. ती लाईन परत म्हणाल का? कुठली पण? फितूर वारा मधाळ. हा, हो, अगदीच अगदीच नक्कीच. खूप सुंदर घेतलंय. हसऱ्या त्या सांज वेळी फितूर तो मंद वारा मधाळ, मेळावा भरे गर्द काळोखी, गहिवरे तो गंध रातराणीचा मवाळ. शब्द अतिशय सुंदर घेतलेत. खूपच छान. आणि सुंदर. तिचं नाव दीप्ती आहे. दीप्ती. अपोलो अच्छा. शब्दवेडी. हा. चेतन सर म्हणतायत अप्रतिम. धन्यवाद चेतन सर. शर्वरी म्हणतायत छान. धन्यवाद शर्वरी. आणि खूप छान छान कमेंट्स आपल्याला इथे आलेल्या आहेत. नॉईज ऑफ इमोशन्स म्हणजेच मयूर म्हणतायत खूपच सुंदर कविता आहे. धन्यवाद मयूर. धन्यवाद. आणि खूपच छानच कविता आहे. खूप छान कमेंट्स पण करून तुम्ही त्या कवितेला दाद दिलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. दीप्ती म्हणते वा, खूप छान. आणि खूप छान छान कमेंट्स आल्या, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. नवकवी, स्वागत आहे आपलं. मधासारखी गोड. हो, अगदीच मधासारखी गोड कविता होती. राहुलजी, धन्यवाद. आणि आता आपण आपल्या चारोळीकडे वळणार आहोत. ही चारोळी लेखिका दिवांशी हदगावकर यांची आहे. अभिनंदन दिव्यांशी तुझं. आणि चारोळीचं शीर्षक आहे प्रेमसुमन. प्रेमसुमन. ती प्रेमसुमनांची रास होती. ती प्रेमसुमनांची रास होती, तो श्रावणातला मास होता. ती प्रेमसुमनांची रास होती, तो श्रावणातला मास होता. स्वप्नांच्या त्या उंबरठ्यापरी एक अनोखा आभास होता. स्वप्नांच्या त्या उंबरठ्यापरी एक अनोखा आभास होता. पुन्हा एकदा घेते. वा. ते प्रेमसुमनांची रास होती, तो श्रावणातला मास होता. ती प्रेमसुमनांची रास होती, तो श्रावणातला मास होता. स्वप्नांच्या त्या उंबरठ्यापरी एक अनोखा आभास होता. एक अनोखा आभास होता. अतिशय छान लिहिलेला आहे दिव्यांशीजींनी. आणि कशी वाटली तुम्हाला चारोळी? नक्कीच सांगा आम्हाला सर्वांनी. आणि छान छान कमेंट्स येऊ द्या चारोळीसाठी सुद्धा. निखिल सर, नमस्कार. तेजस सर म्हणताय सादरीकरण ही खास. धन्यवाद. धन्यवाद. अनुकूलजी, स्वागत. आणि खरंच खूप छान चारोळी होती ही. खूप सुंदर. चेतन सर म्हणताय खूप सुरेख. धन्यवाद सर. दीप्ती म्हणते कमाल होती चारोळी. धन्यवाद दीप्ती. तेजस सर म्हणतायत खूप छान चारोळी. धन्यवाद तेजस सर. निखिल सर म्हणतायत सुरेख. धन्यवाद निखिल सर. राहुल म्हणतायत प्रेमाचा प्रवास हाच तो खास. धन्यवाद. धन्यवाद राहुल. आणि अशा सुंदर सुंदर कमेंट येऊ द्यात. आणि खरंच खूप छानच कमेंट्स आलेल्या आहेत, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. अनुकूलजींनी आपल्याला काही ओळी पाठवलेल्या आहेत, पण आपण त्या शोच्या शेवटी घेणार आहोत नक्कीच. आणि धन्यवाद अनुकूलजी तुमचं. चला तर मग कार्यक्रमाकडे पुढे वळूयात. हो, चला तर मग आज आपल्या मंचावर एक हिंदी कथा सादर करणार आहोत. बघा तुम्हाला आवडते का? आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटते कथा. कथेचं शीर्षक आहे तपस्या का फल.
बहुत वर्ष पूर्व ऋषि मुनि भगवान को पाने के लिए कठोर तपस्या करते थे। यह तपस्या कैसी रहती थी? एक पांव पर खड़े होकर नमस्कार की मुद्रा में भगवान का नाम जप करना, पानी में नमस्कार की मुद्रा में खड़े रहकर अखंड भगवान का नाम जप करना, हिमालय जैसे पर्वत पर जाकर अत्यंत ठंड में एक ही जगह अनेक वर्ष तक बैठकर नाम जप करना, इस प्रकार तपस्या की जाती थी। तपस्या के समय ना कुछ खाया जाता था, ना ही पानी पिया जाता था। इसी प्रकार कठोर तपस्या करने के बाद भगवान भक्त पर प्रसन्न होकर उन्हें आशीर्वाद देते थे। इसी प्रकार भगवान शंकर को पति के रूप में पाने के लिए माता पार्वती कठोर तपस्या कर रही थी। तपस्या के समय वह भगवान के चिंतन में ध्यानमग्न बैठी थी। उनकी तपस्या पूर्ण ही होने वाली थी कि उसी समय उन्हें एक बालक के डूबने की चीख सुनाई दी। माता तुरंत उठकर वहां पहुंची। उन्होंने देखा एक मगरमच्छ बालक को पानी के अंदर खींच रहा है। वह बालक अपने प्राण बचाने के लिए प्रयास कर रहा था तथा मगरमच्छ उसे खाने का प्रयास कर रहा था। अत्यंत करुणामयी माता पार्वती को बालक पर दया आई। माता ने मगरमच्छ से निवेदन करते हुए कहा, बालक को छोड़ दो, इसे आहार न बनाओ। उस पर मगरमच्छ बोला, माता, यह मेरा आहार है। मुझे हर छठे दिन भूख मिटाने के लिए जो पहले मिलता है वह मेरा आहार हो जाता है। मेरा आहार ब्रह्मा ने निश्चित किया है। माता पार्वती ने फिर से कहा, आप इसे छोड़ दो, इसके बदले में अपनी तपस्या का फल आपको दूंगी। पार्वती माता ने बालक के प्राणों की रक्षा के लिए अपने कठोर तपस्या का फल दांव पर लगाया। मगरमच्छ ने भी उसे स्वीकार किया। पार्वती माता ने उसी समय संकल्प किया और अपनी पूरी तपस्या का पुण्य फल उस मगरमच्छ को दे दिया। मगरमच्छ को माता के तपस्या का फल प्राप्त होने के कारण वह सूर्य के जैसे चमक उठा। उसकी बुद्धि भी शुद्ध हो गई। उसने कहा, माता, आप अपना पुण्य वापस ले ले, मैं इस बालक को छोड़ दूंगा। माता ने तो वचन दिया था, इसलिए उन्होंने तपस्या का फल वापस लेने से मना कर दिया और वह बालक को गोद में लेकर ममता से दुलारने लगी। बाद में माता ने उस बालक को उसके घर सुरक्षित लौटा दिया और वे अपने स्थान पर वापस आ गई। भगवान शिव जी को प्राप्त करने हेतु उन्होंने पुनः तप करना आरंभ किया। उसी समय भगवान शिव जी माता पार्वती के सामने प्रकट हो गए। भगवान शिव जी उन्हें बोले, पार्वती, अब तुम्हें तप करने की आवश्यकता नहीं है। हर प्राणी में मेरा ही वास है। तुमने उस मगरमच्छ को अपने तप का जो फल दिया है वह मुझे ही प्राप्त हुआ, इसलिए तुम्हारे तप का फल अनंत गुना बड़ा हो गया है। तुमने करुणा और ममता से द्रवित होकर बालक की रक्षा की, इसलिए मैं तुम पर प्रसन्न हूँ और तुम्हें अपनी पत्नी के रूप में स्वीकारता हूँ। दोस्तों, कथा का सारांश यही है कि जो अन्य के हित का कामना करता है उस पर भगवान की असीम कृपा होती है। जो जीव असहायों की सहायता करता है, जो दयालु और करुणाकारी होता है, भगवान उसे स्वीकार करते हैं। इससे हमें यह सीख मिलती है कि हम स्वार्थ का त्याग कर निस्वार्थ रूप से भक्ति करेंगे तो भगवान की प्राप्ति होती है। इस प्रसंग से शिक्षा लेकर हम सभी भगवान की निस्वार्थ भक्ती करेंगे। धन्यवाद. कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की सांगा. खूपच छान, खूपच छान. आणि खरंच दुसऱ्याला देण्याने आपलं सुख आणि समाधान मुळात जास्त वाढतं हो. आणि आपल्याला त्याच्या काही पटीने जास्त मिळतं. हे आजचं उदाहरण आहे. खरंच खूप छान कथा आहे आणि छोट्या छोट्या कथांमधून ना बरंच काही शिकण्यासारखं असतं. तुम्हाला कशी वाटली सर्वांना कथा नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि नाईज ऑफ इमोशन्सनी ते एक छान कमेंट्स केलेली आहे. ते म्हणतायत, खूप छान लेखक जोडले गेले आहेत. भाग्यच माझं की मी यांच्या कविता चारोळ्या ऐकायला मिळतात मला. अरे वा. धन्यवाद मयूर. आणि स्नेहा, स्वागत तुमचं. वारेकर आरती, स्वागत तुमचं. आणि आपल्याला अबोल शब्द म्हणजेच दीप्तींनी काही ओळी पाठवलेल्या आहेत, पण आपण त्या कविता कार्यक्रमाच्या आपल्या शेवटी घेणार आहोत. निखिल सर म्हणतायत, वीणा दिवे. हो, वीणा दिवे, स्वागत आहे आपलं. आणि कुणाला चारोळ्या कविता सादर करायच्या असतील तर त्या कमेंटमध्ये लिहा. आपण शोच्या शेवटी सादर करणार आहोत.
आहोत. निखिल सर धन्यवाद. आणि खरंच खूप छान कमेंट्स आलेल्या आहेत. त्याबद्दल सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्हाला शो कसा वाटतो हा आपला, हेही नक्कीच आम्हाला कळवत चला कमेंट्स मधून. आजची कथा कशी वाटली हेही आम्हाला सांगा. आणि आता वेळ आहे प्रसिद्ध लेखकांची कविता सादर करण्याची. आजचे आपले प्रसिद्ध लेखक आहेत अरुण कोलटकर, म्हणजेच अरुण बाळकृष्ण कोलटकर. लोककथा, पुराणकथा, समकालीन जगातील घटना यांतूनच्या दुःखी, एकाकी, त्रस्त, छळ सोसलेल्या, आकांत करणाऱ्या, अविरत अश्रू ढाळणाऱ्या, होरपळून निघालेल्या, पराकोटीचे दुःख आतल्यात सोसणाऱ्या स्त्रिया कवीला जाणवल्यात आणि त्या स्त्रिया या कवितेतून म्हणजे त्यांच्या कवितेतून व्यक्त झालेल्या आहेत. अरुण कोलटकर यांच्या चिरीमिरी या कविता संग्रहात एक अप्रतिम कविता आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे वामांगी. आज आपण त्यांची वामांगी ही कविता सादर करतोय. कवितेकडे वळूयात. कविता सादर करते वामांगी. देवळात गेलो होतो मध्ये, देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. देवळात गेलो होतो मध्ये, तिथे विठ्ठल काही दिसेना, रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाई तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून. आणि आता जाता जाता सहजच रखमाईला म्हणालो, विठू कुठे गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला, मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कोणीही नाही. म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला, म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ, दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ, इकडची तिकडं जराही होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही काही माहित नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधी कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं, आज एकदमच मला भेटायला धावून आलं, 28 युगाचं एकटेपण, 28 युगाचं एकटेपण. अतिशय वा, सुंदर खूपच कविता सुंदर, आहे ही. आणि खूपच अर्थपूर्ण. विठुरायाशी, हो ना, विठुरायाशी संवाद साधलेल्या बऱ्याच कल्पना कविता आहेत, पण रखमाईशी संवाद हम्म. साधलेली कविता मी पहिल्यांदा वाचली, त्यामुळे म्हणजे हो. वाचताना अतिशय काटा आला अंगावरती. खूप शहारे. छान, खूप हो, छान आहे. खरंच खरंच. म्हणजे तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. कविता ही खूप छान लिहिली. खूप छान, खूप सुंदर. हो ना, स्त्रीच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि छान छान कमेंट्स येऊ द्यात ह्या कवितेवर. निखिल सर म्हणतायत खूप छान. धन्यवाद निखिल सर. स्नेहा म्हणतायत खूपच छान. धन्यवाद स्नेहा. राहुल म्हणतायत खोलवर गेलं. हो ना, अगदी मनाला स्पर्शून जाते ही कविता. धन्यवाद राहुल. बोलका संवाद वाटतो ना तो, हो ना चैताली. हम्म, 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 हम्म. म्हणजे संवाद येतो आणि हो ना, आपण अगदी शब्दांच्या मागील अर्थ असतो एक, नाही का? हो ना. बऱ्याचदा तो कळत नाही. हो ना.
आणि आता वेळ आहे तुम्ही सादर केलेल्या, तुम्ही लिहिलेल्या 4 ओळी कविता सादर हो. करण्याची. तर आपण आपल्याला आहे ना ताई, पहिली घ्या नॉईज ऑफ सगळ्यात इमोशन आधी. म्हणजे मयूरची दिसते मला. हो हो, चेतन सर म्हणतायत सुरेख, धन्यवाद चेतन सर. आणि सर्वात आधीचीच आपण घेणार आहोत. हो हो हो. सर्वात आधी मयूरनी केलेली आहे मला असं वाटतंय. कुणी? मयूरची आहे. मयूरची मयूरची. दिसते मला. हा हो, घे. मी घेते. हो. वेड लावते मला हसून लाजणे तुझे. वेड लावते मला हसून लाजणे तुझे. गालावरच्या खळीतले ते गोड हसणे तुझे. छान. पुन्हा घेते. हो ना. वेड लावते मला हसून लाजणे तुझे. वेड लावते मला हसून लाजणे तुझे. गालावरच्या खळीतले ते गोड हसणे तुझे. अतिशय छान. सोपं खूपच आणि छान. सुंदर. खूपच सुंदर लिहिलेलं आहे तुम्ही. छान छान. छानच. आता दुसरी कोणाची आहे? अनुकूलजींची होती बहुतेक. हो हो, बहुतेक अंकुलजींचीच होती. कारण बऱ्याच कमेंट्स जातात ना, मग ते हो 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 हो. थोडस. आहे. घेते तू की घेऊ? हा, घेते ना मी. आहे हो. अनुकूलजींचीच आहे. हा, हीच आहे ना, आसवांनीही टाहो फोडला. आसवांनीही टाहो फोडला. आसवांनीही टाहो फोडला, जेव्हा माणसानं श्वास सोडला. अरे वा. आसवांनीही टाहो फोडला, जेव्हा माणसानं श्वास सोडला. गती नियती स्तब्ध झाली, जेव्हा लेखणीचा पाश तोडला. अरे वा. वा वा वा. पुन्हा एकदा खूप सादर सुंदर, खूप करते. सुंदर. आसवांनीही टाहो फोडला, जेव्हा माणसानं श्वास सोडला. आसवांनीही टाहो फोडला, जेव्हा माणसानं श्वास सोडला. गती नियती स्तब्ध झाली, जेव्हा लेखणीचा पाश तोडला. जेव्हा अरे वा. लेखणीचा पाश तोडला. अतिशय सुंदर. सुंदर खूपच सुंदर. छान. खूप छान लिहिले हो, तुम्ही. खूप छान. आणि आपल्याला कोणाला असं हो, अबोल शब्दवेडी यांची एक 4 ओळी आली आहे. हम्म. हो, मी सादर करते. त्याचा सगळा जीव जणू त्याने माझ्यात ओतला होता. त्याचा सगळा जीव जणू त्याने माझ्यात ओतला होता. त्याचा प्रत्येक शब्द मात्र काळजाला भिडला होता. त्याचा प्रत्येक शब्द मात्र काळजाला भिडला होता. छान. पुन्हा खूपच घेते. छान. हम्म. त्याचा सगळा जीव जणू त्याने माझ्यात ओतला होता. त्याचा प्रत्येक शब्द मात्र काळजाला भिडला होता. सुंदर. दीप्ती, खूप सुंदर. खूपच छान. दीप्ती, खूप छान लिहिले तुम्ही. धन्यवाद दीप्ती. आणि असंच कोणाला काही सुचत असेल छान छान तर नक्की कमेंट्स मध्ये लिहा. अच्छा, दीप्तीजी म्हणतायत मी पहिल्यांदाच या शो मध्ये आलीये, पण छान आहे हा शो. अगदी स्वागत तुझं मनापासून दीप्ती. आणि तुझी 4 ओळी खूप छान होती आणि तुला नक्कीच हा शो आवडेल. स्वाती सॉरी राहुलनी काही ओळी पाठवलेल्या आहेत. मी सादर. मयूरजींची पण. अच्छा. दयाळू ती असतेच नेहमी, मायारूप तिचे. दयाळू ती असतेच नेहमी, मायारूप तिचे. जीव लावते स्वार्थ सोडून, स्त्री नाव तिचे. जीव लावते स्वार्थ सोडून, स्त्री नाव तिचे. अतिशय सुंदर. अरे वा, खूपच खूप छान लिहिलंय. सुंदर. पुन्हा एकदा घेते. दयाळू ती हम्म. असतेच नेहमी, मायारूप तिचे. दयाळू ती असतेच नेहमी, मायारूप तिचे. जीव लावते स्वार्थ सोडून, स्त्री नाव तिचे. खूप खूपच सुंदर. सुंदर. खूप छान लिहिलंय तुम्ही खूप छान. राहुलजी. धन्यवाद. आपल्याला मयूरजींनी काही ओळी पाठवल्यात. मी सादर करते. हळूच माझ्या हृदयाला कोणीतरी चोरून नेलंय. हळूच माझ्या हृदयाला कोणीतरी चोरून नेलंय. स्वतःच हृदय माझं माझ्याकडे ठेवून गेलंय. छान लिहिलंय. पुन्हा घेते. हळूच हळूच माझ्या हृदयाला कोणीतरी चोरून नेलंय. हळूच माझ्या हृदयाला कोणीतरी चोरून नेलंय. स्वतःच हृदय मात्र माझ्याकडे ठेवून गेलंय. खूप छान. म्हणजे अगदी खूपच एकदम छान. सोपे शब्द आणि खूप सुंदर. खूपच छान. खूपच छान. छान, मस्त. धन्यवाद. तुमचं खूप छान लिहिलंय तुम्ही.
स्नेहाजी म्हणतायत वा खूप सुंदर. धन्यवाद स्नेहा. आणि आपल्याला अनुकूलजींनी काही ओळी पाठवलेल्या आहेत. जीव शिव घेते ती काळजात रुजते ती. जीव शिव घेते ती काळजात रुजते ती. ओतल्यावर भावना माझ्या मनात वसते ती. वा वा. लिहिता लिहिता मग अमृत लिहिले. लिहिता लिहिता मग अमृत लिहिले. मरण सरण सारे थांबविले. शब्दांच्या अंतकरणालाही मग चटके दिले. शब्दांच्या अंतकरणालाही मग चटके दिले. ज्यांना अमृत दिले त्यांनीच विष पाजविले. खूपच छान. खूप छान लिहिले तुम्ही अनुकूलजी. खूप सुंदर. धन्यवाद. छान. खूपच छान लिहिले. सुहास हो सर स्वागत इथे तुमचं. इथे आकाश यांनी आपल्याला काही ओळी पाठवल्यात, मी सादर करते. काही जण किती कठोर नियम पाळतात. काही जण किती कठोर नियम पाळतात. प्रेम करणाऱ्यांना नेहमी बदनामीच्या आगीत जाळतात. अरे वा, फार सुंदर. पुन्हा घेते. काही जण किती कठोर नियम पाळतात. काही जण किती कठोर नियम पाळतात. प्रेम करणाऱ्यांना नेहमी बदनामीच्याच आगीत जाळतात. अतिशय सुंदर. खूपच छान. खूपच छान. आणि अनुकूलजींनी काही ओळी पाठवलेल्या आहेत. घाव अंतरीचे मिटवून घे जरासे. घाव अंतरीचे मिटवून घे जरासे. दाह वेदनेचे का उगाच तू सोसे. पांग पापण्यांचे फिटवून घे जरासे. पांग पापण्यांचे फिटवून घे जरासे. मनाला देह आवडलं की लागतात बरं का फासे. वा. इतकेसे भाव जाणून घे जरासे. इतकेसे भाव जाणून घे जरासे. उगा वंगाळ बोलूनी लावावी लागतील फासे. नारी जणू मोहिनी मज वाटे. नारी जणू मोहिनी मज वाटे. सुंदरी उर्वशी आणि रंबास्ती भासे. खूप छान. खूप छान. आणि अं, गळ अतुलजींच्या अजून काही ओळी दिसतायत. त्यातच कंटिन्यू आहे. गळक्या भावनेच्या अच्छा, अच्छा. सदनाला थेंब वाहिले जरासे. गळक्या भावनेच्या सदनाला थेंब वाहिले जरासे. छतासारखी भेटली ती छाया बनूनी माझे डोळे पुसले जरासे. फुटक्या घागरीच्या मनाला लेपले मी जरासे. फुटक्या घागरीच्या मनाला लेपले मी जरासे. भावनीच्या नादाला लागून लावले गळ्याला फासे. दूध जात रे ओतू मायेचं. दूध जात रे ओतू मायेचं. टोचून बोललं की तेही नासे. अरे दूध वा, जात रे ओतू मायेचं. टोचून बोललं की तेही नासे. फाटलेली चप्पल घालूनी गरीबाला शिवून घे जरासे. खूप सुंदर. खूपच सुंदर. खूप खूपच सुंदर. सुंदर. खूप छान. खूप खूप छान छान. म्हणजे सुचतं यांना. तसं खरंच खूपच शब्द खूप एवढे सुंदर. छान असतात त्यांचे. शब्दच हो, शब्दरचना फार सुंदर आणि ती हो. भाषा पण छान वाटते. छान वाटते. हो ना. मयूरजींनी काही पाठवलंय तोळी, मी सादर करते. प्रेमाला तुझ्या मी हातावरी फोडाप्रमाणे जपतोय. प्रेमाला तुझ्या मी हातावरी फोडाप्रमाणे जपतोय. तुला त्रास होऊ नये म्हणून तुला पाहताना चोराप्रमाणे वागतोय. छान. पुन्हा घेते. प्रेमाला हम्म. तुझ्या मी हातावरी फोडाप्रमाणे जपतोय. प्रेमाला तुझ्या मी हातावरी फोडाप्रमाणे जपतोय. तुला त्रास होऊ नये म्हणून तुला पाहताना चोराप्रमाणे वागतोय. खूप सुंदर. काव्य नका कस्तूर कोल्हापूरमध्ये स्वागत आहे आपलं. हो ना. असंही खूपच काही छान. असतं. आणि अजून एक मध्ये कोणाची तरी चारोळी गेली मला असं वाटतं वरती. आकाश यांची आहे. है ना? आकाशचीच घेतलेली ती मी. आपण हो, नाही आकाशची घेतली. घेतली का? अच्छा, ही घेतली का? मी घेतली ना. मला नाही कठोर नियम ती पाळतात, प्रेम हा हा करणाऱ्यांना नेहमी घेतली ना. बदनामीच्या आगीत जाळतात. हा, तीच तीच. ओके ओके ओके. हो हो हो. ठीक. चालेल चालेल. आणि खरंच खूप छान छान चारोळी कविता आलेल्या आहेत. आणि आम्हालाही त्याबद्दल वाचायला फार आनंद वाटतो खरंच. खरंच त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि कमेंट्सही सर्वांनी खूप छान केलेल्या आहेत. मराठी दुनियादारी स्वागत आहे आपलं. मिस्टर प्रोफेशनल आपलं स्वागत आहे. आणि आपलं नाव समजलं असतं तर फार बरं झालं असतं.
अजून कुणाला काही चारोळी कविता सुचत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये लिहा, आपण सर्वांसाठी सादर करूया. आणि खूप छान आजचा शो खूप छान काव्य मैफिल रंगलेली आहे आपली काव्य मंथन शो मध्ये. तुम्हाला कसा वाटतो हा शो हेही कमेंट्स मध्ये तुम्ही नंतरही कमेंट्स केल्या तरी चालतील. आणि आपल्या युट्यूबवरील शब्दसारथी मंचालाही सबस्क्राईब नक्की करा सर्वांनी. आणि सर्वांच्याच खूप खूप छान चारोळी कमेंट्स झालेल्या आहेत. हो ना चैताली? हो, अगदीच. फार सुंदर. आणि खरंच वाचायला सुंदर वाटतं. म्हणजे हो ना, हो ना, लिखाणच खूप छान आहे. हो ना. गणेशजी, स्वागत तुमचं शो मध्ये. आणि कोणाला काही सुचत असेल तर नक्की कमेंट्स मध्ये लिहा, आपण ते सर्वांसाठी सादर करूयात. मयूरजींनी पाठवली चारोळी. हम्म. पाहून तुला तो चंद्रही फसेल, पाहून तुला तो चंद्रही फसेल, चांदणी समजून पाहत तुलाच बसेल. सुंदर. खूपच छान. पुन्हा घेते. पाहून तुला तो चंद्रही फसेल, चांदणी समजून पाहत तुलाच बसेल. छान. खूप छान. आणि आपल्याला अनुकूलजींनी काही ओळी पाठवलेल्या आहेत, सादर करते. चटणी मिरची खाऊनी म्या घडलोय, चटणी मिरची खाऊनी म्या घडलोय, कधीतरी पुरणपोळी तिलाच समजलोय. वा. चटणी खूप छान. मिरची खाऊनी म्या घडलोय, कधीतरी पुरणपोळी तिलाच समजलोय, दोन घास अन्नासाठी तरसलोय, दोन घास अन्नासाठी तरसलोय, आज मिरचीमुळेच गोड अनुकूल घडलोय. अरे वा अरे वा वा, वा काय लिहिलंय. वा वा वा. फार मस्त. खूपच हे खूपच छान. आपलं आणि भाग्य, आपलं हे भाग्य आहे की असे लेखक आपल्याला मिळाले तिथे. हो ना, हो ना. आणि हे मिरचीमुळे घडलेले अनुकूल खरंच खूप छान आहेत. हो, खूप छान, खूप छान. खूपच सुंदर लिहिलंय तुम्ही. आपल्याला आकाशजींनी काही ओळी पाठवल्यात, मी सादर हम्म. करते. नातीगोते भरपूर असायला पाहिजे, नातेगोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते असायला नको. खरंय हे. खूप सुंदर. खरंच. निखिल सर म्हणतायत मयूर छान, म्हणजेच नॉईज ऑफ इमोशन्स. आणि हम्म. धन्यवाद निखिल सर. हो. आपल्याला मयूर पुन्हा एक काही ओळी पाठवलेल्या आहेत, मी सादर करते. तुला पाहण्याचा अवकाश आणि कविता जुळून येते, तुला पाहण्याचा अवकाश आणि कविता जुळून येते, लिहिले मी जरी खरी कविता, तुझ्यामुळेच तर सुचते. वा वा वा. अरे वा. पुन्हा एकदा. तुला पाहण्याचा अवकाश आणि कविता जुळून येते, तुला पाहण्याचा अवकाश आणि कविता जुळून येते, लिहिले मी जरी खरी कविता, तुझ्यामुळेच तर सुचते. खूप छान, छान, खूप छान. छान. म्हणजे आता नॉईज ऑफ इमोशन यांचं लिखाण अगदी साधेपणात सुंदरता म्हणतो, अगदी तसं आहे ते. हो हो हो. निखिल सर साधे म्हणतायत साधे शब्द. अनुकूलजींसाठी म्हणतायत निखिल सर छान. धन्यवाद निखिल सर. राहुलजी म्हणतायत छान, धन्यवाद राहुल सर. आणि खरंच खूप छान छान चारोळी आल्या आहेत आणि त्यासाठी कमेंट्सही खूप छान छान आलेले आहेत. अजून कोणाला काही सुचत असेल तर नक्की लिहा, आपण ते सादर करूयात.
मग मला असं वाटतं की आपल्या शोचा समारोप घेऊयात का आपण आता, चैताली? हो 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 हो. आकाश म्हणताय हे छान आहे. हो, खरंच छान आहे. आपली उपस्थिती असू द्या. आणि सर्वांनीच अशी रोज रोज खूप हजेरी छान लावली. कविता. मराठी दुनियादारी म्हणताय खूप छान कविता आहेत. हो, अगदीच खूप सुंदर कविता असतात. आणि हा शो रोज आपण इथे हजर राहा. आपल्याला अजून नवीन नवीन काही ऐकायला मिळेल. आमचा नक्कीच नवीन नवीन काहीतरी प्रयत्न असणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. मग मंडळी, कसा वाटतो तुम्हाला शो? आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगत चला. आणि आपल्या योकोटवरील शब्दसारथी लेखन मंचाला फॉलो करायला विसरू नका. मी छा वांगडे आणि आपल्यासोबत मी आहेत. चैताली कापसे. आम्ही दोघी सर्वांची तुर्तास रजा घेतो. तर मग उद्या भेटूयात याच नवीन वेळेला. विषयासह. लिहा, वाचा, नवनवीन शिका, काळजी घ्या, आनंदी राहा आणि रोज 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 अशीच हजेरी लावत चला. धन्यवाद. शुभरात्री सर्वांना. शुभरात्री.